गिरीश महाजन काल खोटं बोललेत। हैदराबादवरून झाडं आणलेत हे ते खोटं बोलतायत। आम्ही साधू संतांचं स्वागत करतो, आमच्या उरावर बसून कुंभमेळा होऊ देणार नाही। इथं रेस्टॉरंट, बँक्वेट हॉल, प्रदर्शन केंद्र हे त्यांचं प्लॅन असून झाडं तोडून ही जागा खासगी बिल्डरला देण्याचा डाव असल्याचा आरोप अमेय खोपकर यांनी केलाय। आमचं म्हणणं एवढंच आहे, आम्हाला कोणतीही राजकीय पोळी भाजायची नाही, एकाही झाडाचं पान तुटू देणार नाही आणि असं झाल्यास तीव्र आंदोलन करू असा इशाराही त्यांनी दिलाय। नमस्कार, मी महाराष्ट्र नवनिर्माण पर्यावरण सेनेचा अध्यक्ष आहे। मला फक्त एवढंच बोलायचं आहे की मी आलोय मुंबईवरनं। नाशिकला मुंबई होऊ देऊ नका। मुंबई खराब झाली आहे आणि याच कारणामुळे खराब झाली आहे की मुंबईची झाडं जी आहेत त्याची हमखास कत्तल होते। तुम्ही पवई बघा, आरे बघा, कोस्टल रोड बघा, झाडांची कत्तल होते आणि झाडं त्याऐवजी लागली जात नाही। आपण फक्त ऑक्सिजन बद्दल बोलतो इकडे की इकडनं ऑक्सिजन कमी होणार, पण कार्बन फुटप्रिंट बद्दल अजून कोणीही बोलत नाहीये। कार्बनचं प्रमाण वाढतं, झाडं कापल्याने, झाडं नसल्याने कार्बनचं प्रमाण वाढतं आणि ते खूप खराब आहे। खरंच काही सुचत नाही, फक्त एवढंच काय निर्णय चुकीचा आहे। एकच सांगेन की आपल्या घरात ना आपण जेव्हा आपलं अंगणात एक झाड लावतो त्याला जर कोणी दगड मारला आणि आंब्याचं झाड असतं त्याची एक कैरी जरी पाडली ना एखादी दगड मारून तरी आपला जीव जळतो ना, कारण आपण ते खूप सांभाळलेलं असतं, त्याला पोसलेलं असतं। चुकीचा निर्णय नका करू, एवढं सांग, जपूया। लाज वाटते की सरकारने या झाडांवर फुल्या मारल्यात। आपल्या आई वडिलांना ज्या अंगावर फुल्या मारल्यासारखं आहे ते। जसं मी आत्ता बोलल्याप्रमाणे माझी मुख्यमंत्री साहेबांना विनंती आहे, जसं त्यांनी पार्थ पवार यांना माफ केलं तसं आमच्या या तपोवनातल्या झाडांना माफ करावं। महाराष्ट्र नवनिर्माण सेना नाशिक शहर तपोवनातल्या एकही झाडाच्या फांदीला हात लावू देणार नाही। मोठं आंदोलन आम्ही छेडू, मत देण्यासाठी ठाम आहोत। तीव्र आंदोलन करतील आमचे पदाधिकारी। काही नाही, इकडनं एकही झाडाची फांदी तोडायची नाही। तुमची सत्ता असताना इथेच पंडाल होते, या जागेवर होते, नंतर ही झाडं लागली। पण झाडं वाढलेत ना, आता झाडांची तुम्ही उंची बघा, झाडं वाढलेत ना, बघा तोडायची झाडं ही। वर कोणाचा विश्वास नाही। 10 वर्ष तुम्ही असते, 10 वर्षाच्या आतली झाडं ती झाडं। अहो आता काल ते खोटं बोलले। मी हैदराबादला गेलोय, हैदराबादनं झाडं आणली आहेत। गिरीश महाजनांवर ते जे काय बोलतात याच्यावर कोणाचा विश्वास नाही। त्यांनी व्हिडिओ दिलेत मीडियाला, फोटो आहेत त्यांच्याकडे, तिथे तिथे जाऊन आले असं। इकडचं एकही झाड तोडलं जाणार नाही। पर्याय सरकारने शोधायचा आहे। अहो आम्ही त्या साधू संतांचं स्वागत करतो, पण हे असं आमच्या तुम्ही उरावर बसून सरकार इथे कुंभमेळा करत असतं कसं होईल? झाडं तोडून तुम्ही कुंभमेळ्यासाठी इकडे बरं करतात काय करताय अण्णा? काय बांधतायत? 1 लाख स्क्वेअर फूटचं रेस्टॉरंट। कोणाचा विश्वास आहे? कुंभमेळा मंत्र्यांनी घोषणा केली 5 लाख रेस्टॉरंट, त्याच्यानंतर बँक्वेट हॉल, प्रदर्शन केंद्र, हे त्यांच्या त्या या प्लॅन मध्ये आहे आणि ते बोलतायत ते खोटं बोलतायत। त्याच्यानंतर ते झाल्याच्या नंतर रेसिडेन्शियल करण्याचा त्यांचा घाट आहे। तुम्ही याच्या मागचा डाव समजून घ्या। खाजगी बिल्डरच्या घशात हा सगळा एरिया देण्याचा घाट आहे। पण याच्यावर सरकारने जर का कायदा केला तर आमचं म्हणणं एकच आहे, इकडचं एकही झाड तोडू देणार नाही, झाड तोडायचं नाही, बस। तीव्र आंदोलन करू आम्ही। मध्ये काही राजकीय पोळी भाजण्याची गरज नाहीये। आमचं एकच म्हणणं आहे, त्यांनी सांगावं आम्ही झाड तोडणार नाही, विषय संपला, झाड तोडू देणार नाही। जर का सरकार ठाम आहे की आम्ही झाड तोडणारच
तर आम्ही पण बघतो कसे झाड तोडतात ते. 15,000 झाडं लावण्याची जागा आहे ना, तिथे करा ना व्यवस्था. परंपरा आहे या जागेला असं म्हणतात ते. इथेच कुंभमेळा होतो. असं नाही हो, झाडं तोडायचे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी आज शिर्डीत येऊन श्री साईबाबांच्या समाधीचं दर्शन घेतलंय. दर्शनानंतर श्री साईबाबा संस्थानच्या वतीनं उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्री भीमराज दराडे यांनी त्यांचा सत्कार केला. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 69व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अमरावती शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इथं माजी खासदार नवनीत राणा यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला हार अर्पण करून अभिवादन केले. अकोल्यात 13 वर्षीय शाळकरी मुलीनं गळफास घेत आयुष्य संपवले. अकोला शहरातल्या गीतानगर परिसरात ही घटना घडली. शाळेत एका मुस्लिम मुलाकडून सतत सुरू असलेल्या छेडछाडीवरून मुलीनं टोकाचं पाऊल उचलले असा गंभीर आरोप मुलीच्या वडिलांनी केलाय. या प्रकरणात जुने शहर पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली. वडिलांच्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया करण्यात येईल अशी माहिती पोलिसांनी दिली. मात्र आत्महत्येचं मूळ कारण अद्यापही अस्पष्ट असल्याचं पोलिसांनी सांगितलंय. आज पोस्टेला माहिती मिळाली की पोस्टे हद्दीतील एका खाजगी शाळेतील शाळकरी मुलीने आत्महत्या केल्याच्या माहितीवरून पोस्टेला तात्काळ संदर्भित ठिकाणी घटनास्थळी भेट देण्यात आली आणि त्यानंतर पोस्टेला ईडी दाखल करण्यात आलेली असून त्या अनुषंगाने तपास सुरू आहे. संबंधित शाळकरी मुलीने आत्महत्या का केली आणि कोणत्या कारणामुळे केलेली आहे या संबंधाने पोलीस स्टेशन जुने शहरातर्फे तपास सुरू असून पुढील कारवाई संबंधित मुलीच्या पालकांची जी काही तक्रार असेल त्या अनुषंगाने कारवाई करण्यात येत आहे. ठाणे शहराला पाणी पुरवठा करणारी मुख्य पाईपलाईन भिवंडी बायपासवर फुटली असून मोठ्या प्रमाणात पाणी रस्त्यावर वाहतंय. महानगर गॅसची नवीन लाईन टाकण्याचं काम सुरू असताना ड्रिलिंग दरम्यान ही जलवाहिनी नुकसान झाल्याचं प्राथमिक माहिती समोर आले. टीएमसी अधिकाऱ्यांनी सांगितलंय की जलवाहिनी दुरुस्तीसाठी 1 दिवस शटडाऊन करावं लागणार आहे. ठाण्यातील अनेक भागात कमी दाबानं पाणी पुरवठा होण्याची तसंच पाणी टंचाईची शक्यता आहे. पुढील 1 ते 2 दिवस परिस्थिती प्रभावित राहू शकते. जलवाहिनी जमिनीखाली फुटल्यामुळे प्रथम नेमकं ठिकाण शोधण्याचं काम सुरू आहे. ही पाईपलाईन पिसे धरणातून ठाणे शहराला पाणी पुरवठा करण्याचा प्रमुख स्रोत आहे. नागरिकांनी पाण्याचा वापर जपून करण्याचं आवाहन करण्यात आलंय. येवला शहरातील फत्ते बुरुज नाका परिसरात असलेल्या नाकोड मॉलमध्ये रात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी चोरी केली. चोरट्यांनी मॉलमधील महागड्या पैठणी साड्या, इतर कापड तसंच रोख रक्कम असा मोठा ऐवज लंपास केलाय. चोरी दरम्यान आरोपीनं मॉलमधील अनेक सीसीटीव्ही कॅमेरे हातानं वळवून त्यांची दिशा बदलण्याचा प्रयत्न केला. मात्र तरीही काही कॅमेऱ्यांमध्ये चोरटा कैद झालाय. या अगोदर देखील या नाकोड पैठण मॉल आणि दुकानामध्ये 3 वेळा चोरी झाली असल्याची माहिती दुकानदारांनी दिली आहे. या प्रकरणी अधिकचा तपास सुरू आहे. संक्रांत उत्सवाच्या पार्श्वभूमीवर बंदी असलेला नायलॉन मांजा छुप्या पद्धतीनं विकला जात असल्याची माहिती येवला शहर पोलिसांना मिळाली होती. दरम्यान येवला शहरातील नागड दरवाजा परिसरात छापा घालून इम्रान इक्बाल शेख याला ताब्यात घेण्यात आलंय. त्याच्याकडून नायलॉन मांजा जप्त करण्यात आलाय. त्याच्यावर प्रचलित कायद्यानुसार कारवाई करण्यात आली. दरम्यान नायलॉन मांजाचा वापर आणि विक्री करणाऱ्या विरोधात गुन्हे दाखल करणार असल्याची माहिती पोलीस निरीक्षक अनिल भवारी यांनी दिली आहे. मी पोलीस निरीक्षक अनिल भवारी, येवला शहर पोलीस स्टेशन. आमचे SP नाशिक जिल्ह्याचे श्री बाळासाहेब पाटील यांनी काही दिवसापूर्वी आम्हाला सूचना केल्या होत्या की नायलॉन मांजा याच्यामुळे अपघाताचे तसेच मृत्यूचे प्रमाण वाढलेले आहे, तसेच पशुपक्षी यांनाही इजा होते. ह्या सर्व नायलॉन मांजा विक्री करणारे यांचा शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई करा. माननीय SP सरांच्या आदेशाप्रमाणे आम्ही आमचे खबरे ॲक्टिवेट केले होते आणि नायलॉन मांजाचा शोध घेण्याचं काम चालू होतं. आमच्याकडे नेमणुकीस असलेले पोलीस कॉन्स्टेबल सतीश मोरे यांना बातमीदारामार्फत माहिती मिळाली की नांदगाव गेट, रेल्वे गेट त्याच्या पाटाजवळ एक इसम हा प्लास्टिकच्या गोणीत नायलॉन मांजा घेऊन त्या ठिकाणी विक्री करीत आहे. अशी माहिती मिळाल्यानंतर आम्ही त्या ठिकाणी 2 पंचासमक्ष छापा टाकून केलेल्या कारवाईमध्ये इसम नामे इम्रान इक्बाल शेख हा आम्हाला
नायलॉन मांजासह मिळून आला. त्याच्याकडे एकूण 18 फिरक्या, ज्याला नायलॉन मांजा गुंडाळला होता, असा 7,800 रुपये किमतीचा मुद्देमाल मिळून आला. त्याला या प्रकरणी ताब्यात घेऊन त्याच्यावर कारवाई करण्यात आलेली आहे. पनवेल येथील कळंबोली स्टील मार्केटजवळ तरुणावर झालेल्या प्राणघातक हल्ल्याचा गुन्हा अवघ्या 24 तासात पोलिसांनी उघडकीस आणलाय. पनवेल गुन्हे शाखेच्या कक्ष 3 ही कारवाई केली. दोन्ही आरोपींना अटक करण्यात आले. रियाशी नावाच्या एका तरुणावर 2 युवकांनी धारदार शस्त्रानं हल्ला केला होता. यात गंभीर जखमी अवस्थेत त्याला रुग्णालयात नेलं असता उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. घटनेनंतर आरोपी पसार झाले होते. मात्र वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि गुन्हे शाखेच्या पथकानं त्वरित तपास सुरू केला. सीसीटीव्ही फुटेज, साक्षीदारांचे जबाब आणि मिळालेल्या गोपनीय माहितीद्वारे आरोपींच्या हालचालींचा माग काढण्यात आला. आरोपी जिल्ह्याबाहेर पळून जायच्या तयारीत असतानाच पोलिसांनी त्यांना पकडले. मोहम्मद शेख आणि गुलफाम जावेद शेख अशी या आरोपींची नावं आहेत. दरम्यान मृतक आणि आरोपी यांच्यात पूर्वी किरकोळ कारणावरून वाद झाला होता. त्याच रागातून त्या दोघांनी तरुणाचा पाठलाग करत त्याच्यावर प्राणघातक हल्ला केलाय अशी माहिती तपासामध्ये समोर आली. पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे. 1 तारखेच्या रात्री सुमारे 1:40 आसपास कळंबोली सर्कलवरून जो कळंबोली स्टील मार्केटमध्ये रोड जातो, त्या रोडवर काही एका इसमास लाकडी दांडक्याने मारहाण करत होते असं एका फिर्यादीने, विटनेस यातले जे फिर्यादी आहेत त्यांनी घरी जाताना पाहिलं. ते त्यांच्यासोबत एक सहकार्यासोबत आपल्या घरी चालले होते आणि त्यांनी ते पाहिल्यानंतर त्यांनी तात्काळ पोलीस स्टेशनला जाऊन इंटिमेट केलं आणि 5 मिनिटांमध्ये 1:45ला आमचे पीटर मोबाईल आणि पोलीस स्टाफ सदर घटनास्थळी पोहोचला. त्यावेळेस त्यांनी पाहिलं की एक रत्नेश कुमार जयस्वाल म्हणून आहे, जे यातले मयत आहेत, ते त्या ठिकाणी गंभीर जखमी अवस्थेत पडलेले होते. त्यांना तात्काळ हॉस्पिटलला हलविण्यात आलं, परंतु डॉक्टरांनी त्यांना तिथं मृत घोषित केलं. आणि त्यामुळं हे ज्यांनी इन्फॉर्मेशन दिली होती त्यांची फिर्याद घेऊन खुनाचा गुन्हा कळंबोली पोलीस स्टेशनला दाखल करण्यात आला होता. रात्रीच्या वेळी रस्त्यावर अचानकपणे खुनाचा गुन्हा घडल्याने वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन तो गुन्हा उघडकीस आणण्याबाबत मार्गदर्शन आणि सूचना दिलेल्या होत्या. आमचे क्राईम ब्रांचचे देखील युनिट 3चे सिनियर पी.आय. काळजाते आणि त्यांचे सर्व सहकारी रात्रीपासूनच त्या खुनाच्या गुन्ह्याच्या तपासामध्ये, समांतर तपासामध्ये व्यस्त होते. घटना अशी आहे की हे जे घटनास्थळ आहे त्या ठिकाणी 2 इसम आणि काही तृतीयपंथी यांच्यामध्ये काही वाद सुरू होता आणि ते भांडू नका हे सांगण्यासाठी जे मयत आणि त्यांचे सोबत जे तिथं होते, त्यांचा तिथं ठेला आहे, खानावळ आहे रस्त्याला, जिथं ट्रक ड्रायव्हर्स वगैरे जेवण करतात, ते त्या ठिकाणी होते. ते भांडू नका हे सांगण्यासाठी गेले. त्याच्यावरून वाद वाढत गेला आणि आरोपींनी तिथं पडलेले जे लाकडी दांडके ते उचलून त्याने मारायला सुरुवात केली आणि त्यामुळे या फिर्यादीचा त्याच्यामध्ये मृत्यू झाला. रात्रीची वेळ, हे कोण 2 लोक होते ते माहीत नव्हतं. अंधारामध्ये आणि आजूबाजूचे CCTV सुद्धा त्या ठिकाणी नाहीत, परंतु आमच्या गुन्हे शाखा 3च्या टीमने तेथील तांत्रिक तपास, परिसरातील CCTV याचं अवलोकन केलं आणि एक संशयित स्कूटीवरून 2 जण त्या दरम्यान जाताना दिसल्याच्या कारणावरून, संशयावरून ते फॉलो केलं पुढं आणि त्या स्कूटीवरून जे गेलेले 2 जण होते तेच आरोपी असल्याचं पुढं निष्पन्न झालं. ते दोन्ही आरोपी मोहम्मद शाबीर शेख आणि जुएफ जमील इलियास शेख या दोघांनाही 2 तारखेला 24 तासाच्या गुन्हा घडल्यापासून 24 तासाच्या आतमध्ये निष्पन्न करून त्यांना अटक करण्यात आलेली आहे. त्यांची मान्य न्यायालयाने 8 तारखेपर्यंत पोलीस कस्टडी रिमांड दिलेली आहे आणि पुढील तपास कळंबोली पोलीस स्टेशन करीत आहे. अँटीसिडेंट्स त्यांचं प्रथमदर्शनी चेक केलं तर नाही येतं आणि तात्कालिक वादावरून, अचानक झालेल्या वादातून ही हत्या झालेली आहे. बाबा आढाव यांची प्रकृती चिंताजनक आहे. त्यांच्या भेटीसाठी शरद पवार रुग्णालयात दाखल झालेत. बाबा आढाव पुण्यातील हॉस्पिटलमध्ये सध्या उपचार घेत आहेत.
भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 69व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त चोपडा येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याला माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले. महापरिनिर्वाण दिनानिमित्त मुंबईतील चैत्यभूमीवर दरवर्षीप्रमाणे लाखो अनुयायी बाबासाहेबांना अभिवादनासाठी दाखल होत असतात. राज्यभरातील विविध स्मारकांवरही आज सकाळपासूनच मोठी गर्दी पाहायला मिळते. याच अनुषंगानं चोपडा शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकामध्येही सकाळपासून अनुयायी, सामाजिक कार्यकर्ते तसंच विविध पदांवरील राजकीय पदाधिकारी पुतळ्यावर माल्यार्पण करून अभिवादन करण्यासाठी येत असल्याचं चित्र पाहायला मिळते.